येवल्यात आला, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, काय कार्यकर्त्यांच्या मी अगोदर नाशिकला काही कार्यकर्त्यांना भेटलो. इथे आता आज लासलगाव येवला मतदारसंघातील सगळे प्रमुख कार्यकर्ते, सर्व समाजाचे, सर्व धर्माचे सगळे माझे कार्यकर्ते आले होते. आणि उद्या सुद्धा जे आहे जेजुरकर लॉन्समध्ये जे आहे राज्यातले सगळे काही पुढारी आणि काही कार्यकर्ते येणार आहेत. मी त्यांना फक्त जे काही झालं, कारण लोकांना संभ्रम आहे किंवा कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, कोण होतं हे झालं, कोण होतं ते झालं, तर ते स्वतः आपण त्यांना सांगावं. कारण त्यांच्यामुळे मी निवडून आलो. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लासलगाव येवला मतदारसंघातील सर्व धर्मीय, सर्व जातीय लोकांनी माझी पाठराखण केली. त्यामुळे अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मी निवडून आलो. त्या लोकांना विश्वासात घेणं आणि नक्की काय झालं हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. कारण नाही म्हटलं तरी टी व्हीला आणि त्या मोबाईलच्या त्या याच्यावर उलटसुलट बातम्या येतात. तर नक्की माझ्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की काय झालं. तर मी तो सगळा इतिहास जो आहे सांगितलं की पूर्वी काय झालं, आता काय झालं, मागच्या 4-6 महिन्यात काय झालं, मागच्या 8-10 दिवसात काय झालं, हे सगळं त्यांना सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तुमच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार. काय निर्णय हा तुमचा राहील. त्यांनी विनंती एकच केली की कृपा करून आमचा मतदारसंघ वाऱ्यावर सोडू नका. म्हणजे त्यासाठीच तर मी थोडासा जो आहे त्यांना ताबडतोब नकार दिला की मला हे शक्य नाही आणि मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. मी तुमच्याबरोबर राहील. मतदारसंघातली जेवढी काही कामं अपुरी आहेत ती पण पूर्ण करणार, नवीन काही कामं सुचतील तीही करणार. काय परंतु असं काही मी दूर तुमच्यापासून जाणार नाही, त्यांना मी आश्वासित केलं. मंत्रिमंडळातील क्वेश्चन जे आहेत ना त्याला मी उत्तर देत नाही. कालपासून असं म्हटलं आता का अजित पवार पण विधानसभेत आलेले आणि अधिवेशनामध्ये कोणी प्रतिक्रिया देईल तर याविषयी तर काही चर्चा होती का? मला काय, मी तर इथे 700 किलोमीटर लांब आहे. ते का आले नाहीत काय ते त्यांना विचारणं तिकडं. याविषयी काही चर्चा होती का आपल्याशी? त्यांचे वरिष्ठ मी तुम्हाला सांगितलं ना, मागच्या 8 दिवसात काही चर्चा नाही. काय दिले? अजितदादांनी काही लोकांना शब्द दिले मंत्रिपदासाठी. ते बरोबर आहे ना. आणि ते शब्द पाहण्यासाठी माझ्यावर तुमच्यावर असा अन्याय झाला असं हे खरं आहे. हे खरं आहे ना. इकडून आपण असं म्हटलं की चर्चा असायला पाहिजे. बीजेपीची सुद्धा लिस्ट पार दिल्लीपर्यंत जाते, चर्चा होते आहे. पवार साहेबांना सुद्धा काय करायचं असेल तर थोडीफार चर्चा करतात. इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच. म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कोणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही. खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही. मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही. खाते आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना. याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं, सांगितलं जायचं, समजून सांगायचं हे असं करतो, याला मग आम्ही सांगायचो हे बरोबर नाही. ठीक आहे, आमची सूचना कदाचित ते नाकारत असतील, पण विश्वासात घेऊन चर्चा तर होत होती. इथे काही चर्चा वगैरे काही नाही. आग्रही होते. खरं आहे का? मला स्वतः जे आहे यांनी सुद्धा सांगितलं, कोणी बावनकुळे जे अध्यक्ष आहेत, प्रांताध्यक्ष बीजेपी, शेवटपर्यंत जे आहे फडणवीस साहेब तुमच्या नावाचा आग्रह धरून होता की त्यांना तुम्ही गाळू नका, त्यांचं नाव घ्या. शेवटपर्यंत त्याने पूर्ण ताकद. ठीक आहे, नाही तर पक्षात सांगितलं की यांचं घेऊ नका आणि आपलं घेण्याचं सांगताना सुद्धा नाव वगळण्यात आलं. काय कारण असू शकतं? मला नाही ते त्यांना विचारा. दादाचा वादा अडचणीचा ठरलाय आपल्याला. आता
तो मला किती अडचणी ठरतोय आणि राज्यातील लोकांना नेत्यांना किती अडचणी ठरतो ते आता आज काय सांगणार आपण. आजपर्यंत आपण शरद पवारांबरोबर होता, कधीही आतापर्यंत असं वगळलं नाही, परंतु आता ही सुरुवात राज्यसभेलाही झाली, आता देखील झाली. काय सांगाल? ते काय सांगितलं म्हणजे मला एवढंच माहिती आहे की 78 सालामध्ये ज्यावेळेला मी शिवसेनेचा नेता झालो महानगरपालिकेतला, तेव्हापासून शिवसेनेच्या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये माझा प्रमुख हिस्सा असायचा. त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आलो, काँग्रेसमध्ये सरकार गेलो तर मला विरोधी पक्षनेता केलं विश्वासानं आणि मी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता झालो. CWC मेंबर होतो मी आणि नंतर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमधून जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना, एटेनच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यात. पुन्हा वेगवेगळे जे कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा आणखीन कोणाचे पक्ष असतील, इतर कोण शेका पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, कुणाला काय तिकीटं द्यायचे सगळं माझ्या बंगल्यावर माझ्या समोरच ठरलं. काय त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते, निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता. की पवार साहेबांच्या बाजूला तुमची खुर्ची असायची, तुम्हाला पवार साहेबांनंतर मानाचं स्थान दिलं जात होतं. ते तर खरं आहे ना, सुप्रियाताई बोलला ते खरं आहे. कारण ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. बनवतो बदल होतो, मोठी मोठी माणसं तयार होतात, चांगली माणसं तयार होतात, आपण मागे पडतो. मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षामध्ये आतापर्यंत होतो, त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता, सन्मानाची वागणूक मिळत होती आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो त्यांच्यासाठी. मान असाच मिळत नाही, त्याच्यासाठी पक्षात काम करावं लागतं, पक्ष वाढवावं लागतं. त्यासाठी जर तू इतिहास बघितलं माझा तर तुझ्या लक्षात येईल. आणि आता सुद्धा जे आहे हा मध्ये जो आहे 1 वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी. माहिती आहे तुम्हाला, बीडची घरं जाळण्यापासून जो लढा सुरू झाला होता त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं, एक हाती लढलो. परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं. आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मला मिळालेलं आहे. या सगळ्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना काळजी वाटते, मग तुमच्याच पक्षातील लोकांना नेमकं असं का वाटतं की भुजबळांना मंत्रिपद नको? वाटत त्यांना की लढवय वगैरे आता काय कामाचे आहेत, 41 निवडून आलेले, आता काय करायचे आहे, लढवायचं आता काय काम नाही. बरोबर आहे ना, संपलं ना विषय. तुमची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय अशा देखील बातम्या येतात. तुमच्याकडे डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी, चर्चेसाठी, डिस्कशनसाठी? माझं कोणाशी चर्चा नाही, चर्चा ते समीर भाऊशी करतायत. पण मी तुम्हाला एक सांगतो, काय मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पक्षामध्ये आपल्या मान सन्मानाची, फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मान सन्मान झाला. निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो, ती ह्या तिघांचीच चालते. आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत, फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची. मला असं वाटतं की बस ठीक आहे, आता आपण आपल्या मतदारसंघाचं काम करावं. साहेब, नवीन नेतृत्व तयार करण्याची माझ्या शुभेच्छा आहेत ना. काय नवीन नेतृत्व तयार करणार करा, तुम्ही नवीन नेतृत्व तयार करा. जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा. साहेब, शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातून कार्यकर्ते येत आहेत, ते अपेक्षा व्यक्त करताय काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या, त्यांच्यासाठी काही निर्णय आणि भूमिका? होय, आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने, साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीवर 100% आम्ही उभे आहोत. नाशिकला कार्यकर्त्यांनी सांगितलं तेच. उद्या आता परत आमचे जे समता परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत, त्या लिडर्स येणार आहेत, काय काय सांगतात ते ऐकणार आहेत मी. कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेलं आहे, तर जे काय झालं ते मला परत परत सांगावं लागणार आहे. त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल, मग बघू काय करायचं.
पण मतदारसंघात जे आहे सेवा करणार. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून. प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.